त्याचं पद देऊन आंदोलन करताना शासन मॅनेज करतं सत्ताधारी. अशा परिस्थितीत काय भवितव्य वाटतं? हे बघा, लढत असताना कोण मॅनेज होतं याच्याशी घेणं देणं नाही, पण आपला लढा हा प्रामाणिक आहे हे महत्वाचं आहे. आपण लढतोय. आता मी सोशल मीडियाच्या माध्यमातच नाही, मी रस्त्यावरती उतरून लढतो. आजपर्यंत जिथं जिथं गेलो तिथं न्याय देण्याचं काम केलं. आपल्याला कुठेतरी पुढे येऊन लढावं लागेल. त्याच्या समवेत जनतेचा साथ पाहिजे. एकदा जनता सोबत आली की त्याच्यानंतर ती लढाई मोठी होते आणि न्याय मिळतो. एक रविकांत आणि दुसरे रविराज सोडले तर दुसरा गॅसचा असा प्रकाशाचा किरण नाही दिसत. रवी या म्हणजे नावाचाच किरण वाटतो. म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं एवढं प्रेम आहे, मी तुम्हाला खोटं नाही सांगत. अगदी 4 दिवसापूर्वी 25 लाख फॉलोअर्स असणार अकाउंट उडवलंय सरकारी हस्तक्षेपानंतर. आज रोजी दुसरं अकाउंट काढलं तर 8.5 लाख लोकांनी फॉलो केलं. किती? 4 दिवस झाले. आणि त्या 25 लाखाला पोहोचाय किती दिवस लागेल? म्हणजे आपल्या मनामध्ये शुद्ध हेतू आणि संघर्ष करायची भावना असेल तर लढा कधीच थांबत नाही, चळवळ कधीच थांबत नाही, आणि आम्ही ती कधी थांबवूनही देणार नाही. आमचा स्पष्ट हेतू एकच आहे, ते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि या महाराष्ट्रात होणारी रोजच्या 8 ते 9 शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या. इतक्या दूरवरून कमरेचा त्रास असतानाही रविराज साबळे आले, काय म्हणा? रविराज साबळेंचं काम शेतकऱ्यांसाठी खूप मोठं आहे. जसं तुम्ही आता म्हणाले की लोक मॅनेज होतात, सत्तेत जातात, तर हा माणूस त्यातला नाही आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आणि मी पण सत्तेला लाल दिवा सोडून एसटीने गावाकडे येणारा माणूस आहे. त्यामुळं आम्ही संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे. तर संघर्षाच्या या मार्गामध्ये काटे रुजणार आहेत, संघर्ष होणार आहे, त्रास होणार आहे, जेलमध्ये जावं लागणार आहे, केसेस होणार आहे, आम्हाला सप्रेस करण्याचा प्रयत्न होणार आहे, आम्हाला माहीत आहे. पण आम्ही हा मार्ग निवडलेला आहे. त्यामुळे आम्हाला काही त्याचं दुःख नाही. आणि जनता जी प्रेम करते या प्रेमातून आम्हाला लढायला ताकद मिळते. रविराज साबळेंचे धन्यवाद मी याच्यासाठी व्यक्त करतो. मी त्यांना फोनवर आमचं बोलणं झालं, आमचं अधूनमधून बोलणं होत राहतं. मी म्हटलं तुम्हाला कमरेचा त्रास आहे तर तुम्ही येऊ नका, तुम्ही व्हिडिओ बनवून पाठिंबा दिला हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण आता उपोषण सुटायच्या वेळेला त्यांचा फोन आला की मी तर पोचतो 1 तासामध्ये. तर एवढ्या लांबून ते आले कमरेचा त्रास असताना. तर हे चळवळ टिकली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी भांडणारे लोक टिकले पाहिजे या भावनेतनं ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सोशल मीडियावर प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांनाही मोठा मानणारा शेतकरी वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. मला असं वाटतं की गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि शेतकरी जर का ताकदीने एकत्र आला नाही तर लढणारी माणसं संपून जातील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि तुम्ही असं म्हणता की सत्तेमध्ये चळवळीचे लोक मॅनेज होतात. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उदाहरणं सांगता येतील. एन डी पाटील हे शरद पवारांचे दाजी होते. मग त्यांनी जर ठरवलं असतं तर ते आयुष्यभर सत्तेत राहू शकले असते. पण एन डी पाटलांनी संघर्षाचा मार्ग शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निवडला. आयुष्यभर भांडले, साध्या घरात राहिले, नरसई आडाम सोलापूरचे काँग्रेस पक्षाचं काम केलं, आमदार राहिले 2-3 टर्म, पण आपडले काय हरकत नाही, पण त्यांचं काम सुरूच आहे. गणपतराव देशमुख 11 टर्म आमदार होते शेतकरी कामगार पक्षावर. ते सत्तेत राहू शकले असते अनेक वर्ष, पण त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडून ते विधानसभेत राहिले होते. मॅनेज नाही झालेले शेवटपर्यंत असे लोक. वामनराव चव्हाण शेतकरी संघटनेचे आमचे जुने नेते, त्यांनी पण अनेक वर्ष 15 वर्ष ते आमदार होते. अत्यंत अभ्यासू माणूस सभागृहातला, आणि त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. तो माणूस आज एसटीनं प्रवास करतो. ही उदाहरणं आहेतच ना समाजामध्ये. त्यामुळं सगळीच माणसं सत्तेत जातात आणि सगळ्यांना सत्तेचं प्रेम आहे हे डोक्यातून काढून टाका. एक गोष्ट बोलू, यस, काय म्हणतात ना, स्वार्थी आणि कुटुंबप्रेमी माणूसच मॅनेज होऊ शकतो. ज्याने समाजासाठी, देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं असतं, त्याला या पैशाचं, सत्तेचं, मॅनेजचं, पदाचं काही घेणं देणं नसतं. आमच्याकडे रोज येतात हे झाकणझुले, हे करायला, ते करायला, तो दोन दाबायला. मला सांगा, मी आज रोजी एका छोट्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे मागितले म्हणून 17 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर 17 ठिकाणी कोर्ट येतं, पोलीस स्टेशन, कोर्ट. एक म्हणजे फक्त नेत्याचं उन्हं काढलं म्हणून 350 ठिकाणी FIR करणारी लोक येतात. तरी बी आम्ही शांत आहेत ना. आणि काय म्हणतात ना, घरी बसून सुखाची भाकर खायला लय अवघड आहे गाव. मग हे एवढा प्रपंच कशासाठी? हा प्रपंच फक्त सर्वसामान्यांचं भलं व्हावं, अन्याय झाल्यावरती न्याय मिळवण्यासाठी लढणारा कोण
म्हणून आहे. नाहीतर काय म्हणतात ना, विकणारे तर रोज आहेत. कालच 100 कोटीत 6 घेतल्या पिकात. मग हे शेळ्या आहेत. बाजार कोणाचा भरला जातो? शेळ्यांचा. बाजार शेळ्यांचाच भरला जातो. बाजारामध्ये विकल्या जातात त्या शेळ्याच. त्याला नाव टायगर. आणि त्याला नाव दिलंय टायगर. म्हणजे टायगर कधी विकलेला बघितलाय का तुम्ही? वाघाचा बाजारामध्ये सौदा होतोय असं कधी बघितलंय? बिलकुल नाही. हे म्हणजे वाघाचं कातडं पांघरून आतमध्ये बसलेली डुकरं आहेत. ह्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. हे फक्त सत्तेचा काळा बाजार करू शकतात. पण यांना हे माहित नाहीये की ज्या दिवशी जनता जागी होईल, सजग होईल आणि जनतेला समजेल की कुठेतरी चुकीचं होत आहे, त्यावेळेस ह्यांच्या, आता पुढं बोलणार नाही, माझं हे चॅनल नाही आहे त्यामुळं, पण त्यांना कुठं कुठं रट्टा पडतील हे जनता दाखवून देणार आहे. म्हणजे हे वाघाचं कातडी पांघरून शेळीच्या रूपामध्ये असणारे हे भेडी येतं. म्हणजे काय म्हणतात ना, हे फक्त सत्तेचे लचके तोडायला बसलेत सर्वसामान्यांचे. विचार करा तुम्ही, त्या शक्तीपीठाच्या विरोधामध्ये प्रत्येक शेतकरी विरोधात आहे. प्रत्येक शेतकरी विरोधात आहे. यांना त्या शेतकऱ्यांच्या जमिनी खायच्या. मग ह्यांना हे माहित नाही की तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्यावर आम्ही तुम्हाला खाणारच आहेत ना. त्यामुळे वाट बघा. फक्त जेवढा जास्त अन्याय कराल तेवढा जास्त आमचा क्रांतीचा वनवा पेटत राहणार. याला जोडूनच काळेसाहेब, राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद झाला की आपोआप कोणीतरी युगपुरुष म्हणून पुढे येतच असतो. जसं महाभारतामध्ये म्हणजे रावणाने अत्याचार केले तर रामाचा जन्म झाला. इकडे छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये मुघलांनी अत्याचार केले तर छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले. इंग्रजांनी अत्याचार केले तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पटेल, महात्मा गांधी ही माणसं पुढे आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तर लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचा माणूस आयुष्यात ग्रामपंचायतचा सदस्यही झाला नाही. पण त्या माणसाच्या नेतृत्वामध्ये 1977 साली या देशाचं सत्ता परिवर्तन झालं आणि जनता पार्टीचं सरकार जयप्रकाश नारायण नावाच्या या माणसामुळे आलं. कारण राष्ट्रपती व्हा म्हणत होते पण ते झाले नाही. अशी माणसं समाजामध्ये होऊन गेली. त्यामुळे क्रांती 100% होणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. आणि गुलामगिरीच्या छाताडावरती वार करायचा वारसा आहे या भारताला. आणि या भारतामध्ये तशी क्रांती करणारी लोक आजपर्यंत होऊन गेली तर भविष्यात बी होणार. आणि महाराष्ट्र पुढे आहे. 100%. महाराष्ट्र साधू संतांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे, लढणाऱ्या माणसांचा. छत्रपती शिवरायांची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. इथून क्रांतीचा उगम होणार आणि ही क्रांती पूर्ण भारतात भेटणार. साहेब, आता तुम्ही सीजेपीचं उदाहरण घेतलं तर त्याचा उगम करणारा व्यक्ती मी महाराष्ट्राचा. हो, महाराष्ट्राचा. काळेसाहेब, आता मी 5 दिवस अन्नत्याग केला. तुम्हाला माहिती आहे, सगळं कडक केलं. माझी तब्येत खराब झाली. बुलढाणा जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी दिलीप कुमार सानंदा वगळता, प्रसेनजित पाटील आणि नरेशभाऊ शेळके वगळता तिथं कोणी लोकप्रतिनिधी आमदार आला नाही, खासदार आला नाही, महाराष्ट्रातून कोणी आला नाही. आता माझ्या आजा जर समजा मंत्री असता किंवा माझा बाप जर आमदार खासदार असता तर हे सगळे धावत इथं आले असते. आम्ही सामान्य घरातली पोरं आहोत. मी असेल, रविराज साबळे पाटील असतील, आम्ही सामान्य घरातली पोरं. हे आले नाही म्हणून आम्हाला दुःख नाही आहे, लक्षात ठेवा. पण सामान्य जनता आमच्या बरोबर आहे, त्यांचा पाठिंबा आम्हाला प्रचंड मिळाला म्हणून आज सरकार चर्चेला तयार झालं. त्यामुळे सामान्य माणसांना सोबत घेऊन आम्हाला ही लढाई लढायची. घाबरतात किती बघा तुम्ही. काय म्हणतात ना, एका साध्या खासदाराला लोक फटकवतील म्हणून वायपलच दिली. लयच दमय ना यांच्यामध्ये. टायगर म्हणून हिंडतात नाही. तर ह्यांनी फक्त ती सिक्युरिटी बाजूला करावी, जनतेत यावं विचारावं तुम्हाला काही कमी. आता बोलले तुम्ही बरोबर. लय टायगर म्हणून समजतात ना तुम्ही स्वतःला. तर एकदा फक्त सिक्युरिटी बाजूला ठेवा. तुमचा एक पोलीस असतो, तो बी असू दे तुमच्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकायला या फक्त. नेपाळ सारखा